माझी रोहनची सुशी फेवरेट कुल्फी आहे. आय नो. आणि आता माझी पण. नंदुताई, येस. एक विचारू? अगं विचारू का? हे काय विचारतेस? बोल की. आई आई तुझ्याशी असं का वागतात? असं म्हणजे? असंच जसं आज तुझ्याशी वागल्या, एकदम हार्श. असं कोण वागतं यार आपल्या मुलीशी? म्हणजे एक तर तू माझ्या सांगण्यावरून आली होतीस ना त्यांना समजवायला, पण त्यांनी काय केलं? त्यांनी सगळं तुझ्यावरतीच फिरवलं की तुला बाळ कसं काही होत नाही वगैरे. दॅट इज सो हर्टफुल. इट्स ओके, जाऊ दे ना. का जाऊ दे? मला तर इतका राग आला होता ना सांगते. स्वतःच्या मुलीशी असं कोण बोलतं ग? कोण वागतं असं? अगं असं नाहीये. काही जणांना अशी एकदम स्पष्ट पटकन बोलून जाणारी असतात अगं, तशी आहे ती. पण तिच्या मनात नसतं काही अगं, ती अशी पटकन बोलून टाकते ना. आणि ट्रस्ट मी, तिची अशी प्रेमळ साईड सुद्धा पाहिली अगं आम्ही. प्रेम पण करते ती. सॉरी, पण प्रेमळ, इट्स रिअली हार्ड टू बिलीव्ह नंदुताई. सॉरी टू से, बट मी आतापर्यंत ना त्यांची फक्त हार्श, व्हेरी हार्श साईड बघितली आहे. बघशील, तू सुद्धा प्रेमळ साईड बघशील तिची, नक्की बघशील. आणि आय एम सो शुअर आज ना उद्या तिला नक्की पटणार आहे की तिला लाखात एक सून मिळालीये. पटायलाच पाहिजे. नंदुताई, तू ऑलवेज कशी इतकी होपफुल कशी असतेस? म्हणजे तुला दमायला नाही होत? अगं म्हणजे दमायला कसं होईल? हे बघ, मला वाटतं ना माणसाच्या आयुष्यात दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असतो की अरे बापरे, माझ्या बरोबर हे का होतंय, ही अशी का परिस्थिती आहे, यावर रडत बसायचं. नाही, तुला नाही म्हणत आहे मी, पण असं या परिस्थितीवर रडत बसायचं आणि आपल्या मनातला जो काही उरला सुरला आनंद आहे त्याला पण दूर लोटून टाकायचं. किंवा दुसरा पर्याय, जिथे ही परिस्थिती अशी आहे ना, ही पटकन स्वीकारून टाकायची या विचाराने की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हा अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा दिवस आहे ना, ओके, थोडासा टफ होता, इट्स ओके, तो उद्या बदलणार आहे. आणि मग तो उद्या बदलणार आहे या एक्साइटमेंट मध्ये आपल्याला दमायला नाही होत. उलट आपण असे छान चार्जड असतो. माय गॉड नंदुताई, कमाल फिलॉसॉफी सांगितलीस तू. मी ऍटलीस्ट ट्राय करेन हे अप्लाय करण्यासाठी. ए चिंगी, ए चिंकी, हाय. काय ग? वहिनी तुम्ही? हाय अधीराताई, कशा आहात तुम्ही? हो मी बरी आहे. तू कशी आहेस? बरी आहेस का? हो मी पण बरी आहे. मुळात तू आता बाहेर काय आहेस? तुला आराम कर असं म्हणाले होते ना मी. गेले काही दिवस किती दगदग होते तुझी. तुला नक्की बरं वाटतंय का बाहेर पडलीस तर? हो म्हणजे वाटतंय तसं बरं, पण खरं तर ना मला घरात बसून खूपच कंटाळा येत होता आणि मन पडण्यासारखं बेचैन राहत होतं. तर आणि त्यात तुम्ही पण नव्हतात ना वहिनी घरी, तर म्हटलं जरा मंदिरात जाऊन येते, बरं वाटेल. छान वाटलं पण तुला? शांत वाटलं? हो वहिनी, खूप शांत वाटलं. आपल्या मनाला शांत वाटेल अशा गोष्टी करत राहिल्या पाहिजे. वहिनी खरं सांगायचं तर मी जेव्हापासून पक्क केलंय ना की या बाळाला जन्म द्यायचा आहे, तेव्हापासूनच मला खरंच खूप शांत वाटतंय. माझ्या मनाची ना घालमेल कमी झाली आहे. चिंगी, तुला भीती नाही वाटत का ग? म्हणजे बाळाला जन्म देणं, त्याला वाढवणं, आणि तेही सोसायटीच्या अगेन्स्ट जाऊन, म्हणजे त्यांचा असा रोष पत्करून. तुला माहितीये ना, इट इज गोइंग टू बी पेनफुल. हे खूप पेनफुल असणार आहे. आणि नुसतं फिजिकली नाही, मेंटली सुद्धा. तुला याची आयडिया आहे ना? आणि तू तयार आहेस ना? हो अधीराताई, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहितीये मला हे सगळं असं आहे, पण मी ना माझ्या बाळासाठी लढायला आता तयार आहे आणि मी लढणार आहे त्याच्यासाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू चिंगी. नंदुताई, बघितलंस, मी याबद्दलच म्हणते. सी, चिंगी इज मेंटली रेडी फॉर द बेबी आणि आय एम नॉट. मी आता मानसिकरित्या तयारच नाहीये बाळासाठी. इट्स ओके, मी पुन्हा तेच म्हणेन. तू मुलगी आहेस, तुझं लग्न झालंय, म्हणजे तू आत्ता लगेच बाळासाठी तयार असलं पाहिजे हे गरजेचं नाहीये अगं. इट्स ओके, त्याबद्दल नको काही वाटून घेऊस. आणि मला तुमच्या दोघींचं इक्वली कौतुक वाटतंय. का माहितीये? कारण तुम्ही स्वतःच्या मनातला आवाज ऐकताय
आणि स्वतःसाठी काहीतरी स्टँड घेत आहे. मग भलेही तो तिला आई व्हायचंय हा असू दे, किंवा तुला ह्या क्षणी आई व्हायचं नाही हा असू दे. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. आणि म्हणूनच मला तुम्ही दोघी जणी खूप आवडता आणि माझा तुम्हाला दोघींनाही सपोर्ट आहे. एक मिनिट. हॅलो. हा सपना. हो ये की मग जाऊन. एक मिनिट हा. कुठल्या एरियात येत ते? अगं मी तिथेच अगदी 10 मिनिटावर आहे. मग नको तू उन्हाची नको निघूस. मी त्यांना भेटते जाऊन. काही हरकत नाही, मी भेटते त्यांना. कळवून ठेव फक्त, मी पोचते 10 मिनिटात. कळवून ठेव. येस. मुलींनो चला, मला निघायला लागणार आहे. एक क्लायंट आहेत, अगदी 10 मिनिटावर आहेत ते. मी त्यांना जाऊन भेटते आता. ओके. तू काय करशील आता? अगं नंदुताई, मी आहे ना, मी सोडते. नक्की? ऑफकोर्स, डोंट वरी. चिंगी घरी नीट पोच आणि काहीतरी खाऊन घे बरं का, आणि आराम कर. हो वहिनी, काळजी करू नका. बाय. आणि तू पण नीट राहा. ओके. थँक्यू. बाय. बाय बाय. नीट जा. हो बाय. बाय बाय. ब्रो ऐक ना, कुठेतरी 4 दिवसाची ट्रिप प्लॅन कर यार. हा, मालदीव, बाली पण चालेल. इथे खूप कंटाळा आला यार. अरे इथल्या मुली मजाच देत नाहीत यार. थोडं काही केलं की लगेच इश्यू करतात. हा प्लीज प्लीज यार, काहीतरी कर, पण प्लॅन कर. ए ऐक ऐक ऐक, फोन ठेव फोन ठेव. अरे मस्त टाइमपास मिळाला, फोन ठेव. वाव. अय, काय चाललंय तुझं? माझ्याशी बोलतीयस का तू? इथं आजूबाजूला कुठं तुला दिसतंय का कोण? नाही ना? मग तुझ्याशीच बोलत असणार ना? बोला मॅम, बोला. आता फोन मध्ये काय करत होता तू? मी ते, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हा माझाच बिझनेस आहे. माझा फोटो रेकॉर्ड करत होता ना तू? तुझा? मला काय गरज पडली तुझं रेकॉर्डिंग करायची? फोन दाखव तुझा. हे जरा जास्तच होत आहे. मी शांतपणे उभा आहे रस्त्यात. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींचे व्हिडिओ काढ. पळून कुठे चाललास तू? माझा व्हिडिओ काढत होतास ना? दाखव फोन. हे बघ, माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, बाजूला हो. नाही जाणार. मी जा म्हटलंय तुला. नाही जाणार. त्रास देतो ती देतो, वरून माज धावतो का मला? हो, दाखवतो माझ. कारण फोन माझा आहे, मर्जी पण माझी आहे. आणि मी जरी रेकॉर्ड केलं असलं ना व्हिडिओ, ही पब्लिक प्लेस आहे, चालतं इथे रेकॉर्डिंग केलेलं. ओके. आणि हे बघ, माझं डोकं खाणं बंद कर आणि माझ्या डोळ्यासमोरून निघ. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. बायकांची छेड काढणं, त्यांच्या मर्जी विरोधात त्यांचे फोटो व्हिडिओ घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने गुन्हा आहे.